खोतवाडी गैरव्यवहार प्रकरण. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच त्रुटींचा डोंगर उभा राहिल्याचे चित्र समोर आले आहे. वेळेत लक्ष देण्याची जबाबदारी असलेल्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी मात्र अहवाल सीईओकडे पाठवून हात झटकल्याची चर्चा आहे. लेखापरीक्षणात त्रुटी आढळल्यानंतर तातडीने पूर्तता करून घेणे हे गटविकास अधिकारी शबाना मोकाशी व विस्तार अधिकारी रामान्ना यांचे कर्तव्य होते. मात्र तत्कालीन ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून पूर्तता करून घेतली गेली नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष दिले असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. कारवाईसाठी केवळ सीईओच्या आदेशाची वाट पाहणे म्हणजे जबाबदारी टाळण्याचा प्रकार असल्याचा आरोप होत आहे. लोकप्रतिनिधींनाच लक्ष, अधिकारी मात्र नामानिराळे असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. या प्रकरणात विद्यमान व माजी सरपंच तसेच सदस्यांना वसूलपात्र रकमेस जबाबदार धरले जात आहे. मात्र गावाचा विकास व्हावा यासाठी धडपडणाऱ्या लोकप्रतिनिधींवरच सर्व खापर फोडले जात असून देखरेखीची मूळ जबाबदारी असलेले गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी आणि लेखापरीक्षणानंतर पूर्तता न करून घेणारे ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर कारवाईचे काय, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना दोषी ठरवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे. या गैरव्यवहाराला जबाबदार असलेल्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावरही तातडीने निलंबनासह वसुलीची कारवाई करावी, अशी चर्चा खोतवाडीतील ग्रामस्थांच्या मधून होताना दिसून येत आहे. जोपर्यंत अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत खऱ्या दोषींना अभय मिळाल्यासारखेच आहे, अशी चर्चा खोतवाडी बाजारपेठेत होताना दिसत आहे. महान कार्य न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी तारदार. ग्रामपंचायत 2022-23 लेखापरीक्षणामध्ये आढळलेल्या ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटींच्या संदर्भात सर्वस्वी त्या त्रुटी संदर्भात जबाबदार तत्कालीन ग्रामसेवक अनंत सखाराम गडदे हे होते. तर त्या पद्धतीनं त्या लेखापरीक्षणामध्ये आढळलेल्या ज्या त्रुटी होत्या त्या पूर्तता करण्याची जी जबाबदारी आहे ती त्या तत्कालीन ग्रामसेवक यांची होती. त्यांना आम्ही ग्रामपंचायत सरपंच या नात्यानं वेळोवेळी आम्ही काय केलेलं आहे की कागदोपत्री असेल किंवा तोंडी असेल त्या पद्धतीने त्यांना आम्ही काय केलेलं माहिती पुरवलेली. त्याच पद्धतीने हे पूर्तता करण्यासाठी आवश्यक बीडीओ असतील, विस्तार अधिकारी असतील यांनाही आम्ही वेळोवेळी भेटून तोंडी त्यांच्याशी आम्ही चर्चा केलेली आहे. तरी आम्ही आतापर्यंत ग्रामपंचायतीचा जो कार्यभार आहे तो पारदर्शी अशा पद्धतीनेच केलेला आहे आणि हे जे सर्व जे आरोप होत आहेत ते पूर्णपणे आम्ही काय करत आहे फेटाळून लावत आहे. आणि आतापर्यंत आम्ही जो व्यवहार केलेला आहे किंवा जो काय ग्रामपंचायतीचा कारभार केलाय तो पूर्णपणे पारदर्शी अशा स्वरूपाचा केलेला आहे. तरी हे जे झालेले आरोप आहेत ते पूर्णपणे निष्फळ अशा पद्धतीचे आहेत आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार तत्कालीन ग्रामसेवक अनंत सखाराम गडदे आहेत. सन 2022-23 या कालावधीमध्ये जो आता काही म्हणजे गावामध्ये चर्चा चालू आहे, जो आमच्यावर आरोप केलेला आहे तो पूर्णपणे बिनबुडाचा आहे. आम्ही गेले 5 वर्षे 17 ते 22 या कालावधीमध्ये काम केलं आहे, ते एकदम पारदर्शी केलेलं आहे. आणि या आरोपाची आम्हाला शासकीय कोणतीही आम्हाला नोटीस आलेली नाही आहे. सन 2022-23 लेखापरीक्षणाबाबत जे आरोप होत आहे सध्या, जे 2017 ते 22 बॉडी आणि आताची विद्यमान चालू बॉडी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर जे आरोप होते हे सर्व आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत आणि हेतू पुरस्पर अशा अफवा पसरवल्या गेलेल्या आहेत. विद्यमान सरपंच असतील किंवा माजी सरपंच असतील यांच्यावर बिनबुडाचे आणि चुकीचे आरोप हे जाणूनपूर्वक केले जातात. अशा कोणत्याही प्रकारचा इथं भ्रष्टाचार झाला नाही. 2017 पासून ते आज तागायपर्यंत आणि इथून पुढे सुद्धा चांगल्या पद्धतीचा गावाचा कारभार अगदी चांगल्या पद्धतीने होत आहे आणि चांगला विकास आम्ही गावाच्या पद्धतीने करत आहोत. आणि बिनबुडाचे आरोप हे अशा पद्धतीने केलेले जात आहेत. हे सर्व आरोप चुकीचे आहेत. असा कोणताही भ्रष्टाचार इथं ग्रामपंचायतीमध्ये घडलेला नाही. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना बदनामी करण्याचा कट काही लोकांनी रचलेला आहे आणि तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि आम्ही ते निश्चितच मोडून काढू. वेळ पडली तर आम्ही कोर्टात जाऊन कायदेशीर मार्गाने त्याला लढा देऊ, पण हे सर्व आरोप चुकीचे आहेत एवढं सांगतो.